Şimdi sesi dünyadaki Süleyman'ı Süleyman'ı Ansi Sakay'ı Sesilen Fisa Adını İsa Nereyendisi Yakın Saygılansı Mağdafası Ulaşımdan Marika Sabacısı Yıkata Koşer Kongres Koşer Uzun Sakınca Yesu Sakınca Şişena Rasyonel Kongres Koşer Anne Yusuf Koşer Yasakken yeter. Hani ufasız bende Velayeti satılır. Cumhurbaşkanı Konseyi Susama Söylemesi sendi. Ona İsesa Anşehir'de kaçırmıştı. Bakan saçı demirdi. Maalesef sana konuşabiliriz. Biraz sofrası. Nakul fasıl devleti sürüyor ki Camarasa Dikkat devleti tanık et. Kendi fırsatı. Gençlerin fırsatı. Çiçeği Nakul Rami'ne geliyor. Vaziyete geliyor. Ambulansıyla geliyor. Akıllar yoksa Hücana Nandi Faymeni Cana Avrupa Li Antesen ise kendi semdi İsesa Jarga Bey Nasik Kuyi Konakuyi Sangi Kayın Aziz Tuğçe Sabrense Soğuyor. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे लोकांशी बोलतोय. लोकांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. ज्याही ठिकाणी ऐकायला मिळते की आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. आपण बघितले लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला जो काही काळ आपण घालवला त्याच्या आधी 5 वर्ष आधी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली होती. आम्ही लोकांनी ती निवडणूक लढवली. राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या. काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली. आणि त्यामुळे आम्ही सगळे अस्वस्थ होतो. आम्ही ठरवलं की उद्याची निवडणूक एकत्र लढवायची. त्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना आम्ही घेतले. कार्यक्रम आखला किंवा सगळ्यांच्या समोर आलो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानायचे की ज्या पक्षांना एकंदर पक्ष 5 जागा मिळाल्या होत्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 30 जागा मिळाल्या आणि एक प्रकारचं वितरण झालेलं आहे. त्याच्यानंतरची निवडणूक असावी आणि ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत. या राज्याचा कार्यभार कुणाच्या हातात सोपवायचा याचा निकाल तुम्हाला मला घ्यायचा. प्रश्न खूप आहे. गेले 10 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची 2 वर्ष सोडली तो एक करोना रोगाचा काळ होता. तर बाकीचे 8 वर्ष महाराष्ट्राची सत्ता ही भाजपवाल्यांच्या हातात, त्यांच्या मित्रांच्या हातामध्ये. लोकसभेचा निकाल त्यांनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं
की लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. लोकांची मनस्थिती वेगळी आहे. आणि ती वेगळी मनस्थिती लक्षात घेऊन भाजपवाल्यांनी ज्यांच्या हातात सत्ता असेल काही निर्णय घेतले. त्यांचं मत असं होतं, काही लोकांना मान्य असतील असे निर्णय घेतले तर मताचं चित्र उरले. पहिला निर्णय त्यांनी घेतला, माझी लाडकी बहीण. चांगली गोष्ट. बहिणीचा सन्मान होत असेल तर मला आनंद आहे. एका मुलीचा मी माफ आहे आणि त्यामुळे साहजिकच मुलींच्याकडं असलेलं बघणं माझ्या संख्येला एक नेहमीचा सोयीचा भाग आहे. आणि मग आम्ही आश्चर्याने बघत होतो की ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांनी महिलांच्या हिताचा विचार करायचं धोरण हे जाहीर केलं. 1500 रुपये महिन्यात दिले आणि कायम देणार असं सांगतात. खरं म्हणजे ही योजना पहिल्यांदा भाजपवाल्यांनी मध्य प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलं आणि तिथे सुरू केली. निवडणुकीत बरेच पैसे दिले आणि एकदा सरकार आलं पुन्हा ते महिलेला विचारले, पुन्हा मदत कधी केली नाही. आमच्या मनात हे सरकार की आज महाराष्ट्र सरकारसुद्धा असते करेल. पण ठीक आहे, एकनाथ तुमचे शेजारी तुमच्याच मतदारसंघाचे राज्याचे मुख्यमंत्री ते सतत सांगतात की आम्ही ही आमची बहीण आणि तिच्याबद्दलचा कार्यक्रम आम्ही कायमचा राबवणार. आम्हाला बहिणीच्या संबंधीची आस्था आहे. असं मी विचार करायला लागलो की बहिणीच्याबद्दल यांच्याकडे आस्था आहे. एकंदर चित्र काय महाराष्ट्राचं. आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या वतीनं एक रिपोर्ट हा प्रसिद्ध होतो. त्या रिपोर्टचं नाव क्राईम रेकॉर्ड ऑफ द नेशन. देशात होणारे गुन्हे त्या संबंधीची माहिती त्याच्यामध्ये असते. सगळ्या प्रकारचे गुन्हे आम्ही माहिती घेतली. की आता आमची लाडकी बहीण तिला कायम मदत करायची अधिकार घेतला. तिच्याबद्दलची आस्था आहे. तर तिच्याबद्दलची एकंदर स्थिती काय. आणि मला आश्चर्य वाटते की आज महाराष्ट्राच्या स्त्रियांच्या मुलींचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जर कोणता असेल तर स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार. तर आश्चर्य वाटेल 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार किती झाले याच्या नोंदी या सरकारकडे आल्या. याचा आकडा तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 स्त्रियांच्यावर अत्याचार झाले अशी तक्रार त्यांची राज्य सरकारकडे आहे. 67,000. याचा अर्थ काय सांगायचा? ही लाडकी बहीण आणि हे लाडक्या बहिणीचं संरक्षण याचा अर्थ एकच आहे. हा जो आकडा आहे त्याचा हिशोब केला तर दर तासाला 5 महिलांची तक्रार ही पोलीस स्टेशनला येते. आणि एवढंच नाही, एक दुसरं महाराष्ट्रात आहे. मुली गायब झाल्या, महिला गायब झाल्या. आणि आज महाराष्ट्रामध्ये जो आकडा आहे 64,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. ते महाराष्ट्रात आहेत का अन्य राज्यात आहेत कशाचा मतदार नाही. इतक्या मुली या राज्याचा बेपत्ता होतात. इतक्या मुलींच्यावर महिलांचा अत्याचार होतात. किंवा जी लाडकी बहिणीची आम्ही प्रतिष्ठा अशीच ठेवतो. आम्ही शिवसेनेचा इतिहास तुमचा मला पूर्णपणानं माहिती आहे. किंवा सगळ्यांना माहिती आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट. नराशांनी हल्ला केला कल्याणच्या सुभेदाराच्या गादीवर. त्यांचा पराभव केला आणि जी काही न्यूज होती ती न्यूज आणि त्याच्यावर
त्या कव्यांच्या सुरेलाची सुंदर दिसणारी सूर या सगळ्यांना घेऊन छत्रपतींच्या समोर ते त्यांचे बाकीचे सरकारी गेले. छत्रपतींनी सांगितलं, स्त्रियांचा सन्मान हे माझ्या राज्याचं सूत्र आणि माझी आई ही जर इतकी सुंदर असते तर माझ्या घरामध्ये माझ्यासह सगळ्यांना ही सुंदरता प्राप्त झाली. आणि मग छत्रपतींनी महिलांचा सन्मान या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. आणि त्याच छत्रपतींच्या राज्यामध्ये आज इतक्या महिलांचा अत्याचार केले जातात आणि हे सरकारचे लोक ठिकठिकाणी सांगतात की स्त्रियांना आम्ही सन्मान देणार, आमची राजवी होईल. याच्यामध्ये काही अर्थ नाही. दुसरा वर्ग आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा वर्ग. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे चित्र वेगळे. आत्महत्या हा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर होतो. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला आठवतं आहे केंद्र सरकारमध्ये मी शेती खर्चाचं काम बघत होतो आणि एक दिवशी यवतमाळच्या कलेक्टरचा मला फोन आला की आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एका शेतकऱ्याने मी चौकशी केली की का आत्महत्या केली आणि त्याचं कर्ज बाजारी झाला. मला जाऊन त्याच्या घरच्यांना भेटायचं, मला समजून घ्यायचं का आत्महत्या होईल, तो कशी भूमिका घेतो. गेलो यवतमाळला त्या कुटुंबाला भेटलो. ती विचारी विजया झालेली वगैरे पक्षापक्षी रडत होती. एक मुलगा एक मुलगीची रडत. मी तिला विचारलं, समजून काढली आणि म्हणजे मागणी काय होते, तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये कपाशीचं पीक होतं, सोयाबीनचं पीक होतं. माझ्या नवऱ्याने बँकेचं कर्ज काढलं, बियाणे घेतलं, खतं औषधं घेतली आणि 5-6 एकराचं पीक घेतलं. पीक सोन्यासारखं आलं आणि अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं आणि बँकेचं कर्ज सुचलं. दुसऱ्या वर्षी असंच झालं. त्यांनी असंच बँक पैसे देत नाही सावकाराच्याकडनं पैसे घेतले आणि बियाणं आणलं आणि कपाशीचं पीक घेतलं. त्याच्या गव्हाल्या नावाचा रोग पडला, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. 2 वर्षात डोक्यावर हे ओझं त्या गृहस्थाच्या तसंच राहिलं. बँकेचा तगादा चालू होता आणि खाजगी सावकाराचे पैसे घेतले. तो एक दिवशी घरी आला, घराची भांडी कुंडी काढली आणि समाजामध्ये माझ्या नवऱ्याच्या अवधूचा पंचनामा आणि ते त्याला सहन झालं नाही. बाजारात गेला, इंजिनची वाची घेतली, घसा खाला आणि जी जिंकला. आज हीच अवस्था महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये. तुम्हाला कल्पना आहे का नाही मला ठाऊक नाही, पण आपल्या राज्यामध्ये एकंदर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे याची माहिती नाही घेतली तर ती प्रचंड म्हणजे गेल्या या सरकारच्या म्हणजे भाजपचे सरकार जे आहे यांच्या कारकिर्दीमध्ये या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 20,000. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या राज्यात तब्बल 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं. हे चित्र काय दिसतं? या देशामध्ये या राज्यामध्ये भुकेचा प्रश्न कोण सोडवतो? काळ्या इथे इमान राखणारा जो शेतकरी तो कष्ट करतो, घाम घालतो, त्याच्या घरातले लोक कष्ट करतात, वेळप्रसंगी कर्ज करतो, उत्पादन वाढवतो आणि सर्व देशातल्या लोकांचं 2 वेळचं जेवणाचं काम हा आमचा बळीराजा शेतकरी पुरा करतो. आणि या राजवटीमध्ये त्यांना आत्महत्या करायचे दिवस आले आणि त्यासाठी मग यांना द्यायचे आणि म्हणजे निकाल घ्यावा लागेल काय वाचेल ते मुख्यमंत्री आणि शेतकऱ्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार या देशात आहे. त्या प्रकारची विभाग
ही आमच्याकडनं साखळी जाते आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही. मताचा फाशीला हा अजिबात चालू देणार नाही आणि अशा प्रकारचं समाजकारण आम्ही महाराष्ट्रामध्ये करू इच्छितो. तिसरा वर्ग विद्यार्थ्यांचा. आज शाळा वाढली, कॉलेजेस वाढली. आज या ठिकाणी उत्तम कॉलेज आहे. मी अनेकदा इथं कॉलेजला गेलो, विद्यार्थी शिक्षक पदवीधर होतात. आनंद आहे आपल्याला. तुमची माझी मुलं मुली आज पदवीधर झाली, पण त्यांच्याशी वडिलांचं कळतं काय? मुलगा शिकला आणि वडिलांनी कष्टाने शिकवला, खर्च केला त्याच्यावर, पदवीधर झाला. 1 महिना झाला, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, नोकरीचा पत्ता नाही. आणि नोकरी मिळत नाही, वनवान हिंडतो, निराश होतो. आणि एकदा निराश झालेलं असेल कोणत्या चोखाला जाईल याची खात्री देता येत नाही. आज ही अवस्था महाराष्ट्राच्या तरुण पिढीची आहे. आणि महिला असो, शेतकरी असो, तरुण बेरोजगार असो, यांच्या हिताची जपणूक हे आजचे राज्यकर्ते करत नाहीत आणि त्यामुळे आम्ही त्यांना मताचा फाशीला देणार नाही हा निकाल घ्यायचा. दुसरी एक बाजू आहे आणि ती म्हणजे समाजकारण, राजकारण. हा जिल्हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये अनेकांनी देशासाठी राज्यासाठी कष्ट केले. अनेकांची नावं मला या ठिकाणी आठवतात. स्वामीच्यानंतर मला कैलास संत चव्हाणांचं नाव आठवतं. चव्हाण साहेबांनी किंवा सगळ्यांचं प्रतिनिधित्व देशाच्या संसदेमध्ये केलं आणि देश पातळीवर महाराष्ट्राचं सुद्धा नाव राखून वाढवण्याच्यावरची ऐतिहासिक कामगिरी चव्हाण साहेबांनी केली. तर तिथं लक्षांसाठी दुसरी एक सहज विद्वान याच वाईच्या प्राचीन भारतीय शाळा इथून आले आणि सगळ्या देशाला एक ज्ञानाच्या संबंधीचा अमृत पोचवण्याचं काम त्यांनी केलं. हा वाईचा इतिहास आहे. आमचे सरकारी त्यावेळेचे विठ्ठलराव जगताप ते इथे होते आणि त्यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे विचारवंतांच्यामध्ये एक प्रकारचा कर्तृत्वाचा ठसा उठवला आणि वाईचं आणि सासर जिल्ह्याचं नाव केलं. मदनराव पिसाळ आम्हा लोकांचे सहकारी होते. अखंडपणानं लोकांचा विचार करणारे आणि राजकारण करत असताना सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करणं ही भूमिका त्यांनी घेतली. नंतरच्या काळामध्ये आमचे सहकारी जे माझ्या मंत्रिमंडळात होते, ग्रामविकास खात्याचे मंत्री प्रतापराव भोसले, ते आज या ठिकाणी नाही, पण त्यांचं योगदान आहे ही गोष्ट आणि म्हणून अशा कर्तृत्व नेते हे महाराष्ट्राला या वाईसाहित्याने दिले. हा वाईसाही महाराष्ट्राचा गौरव आहे आणि असा गौरव देणारा हा भाग, हा परिसर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अभिमानाचा. असा प्रश्न आला विधानसभेची निवडणूक आली. त्याच्याआधी फसवणुकीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत तुमच्या फाशीला घेऊन आम्ही लोकांनी उभा केला. त्याच्यामध्ये फूल जाईल. जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक सोडून गेले आणि मला हे काही नवीन नाही. 1980 साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी लढवली. तिथं नेहमी आमचे मार्गदर्शक होते, अन्य सरकारी मार्गदर्शक होते. जवळपास 58 लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंतुले मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो सुट्टीसाठी, काही कामासाठी, आणि 10 दिवसांनी परत आलो. तर काय कळलं मला, आमचे जे 58 आमदार होते त्याचे 52 आमदार फरारले, ते सोडून गेले. मी 58चा नेता होतो विरोधी पक्षाचा, तर मी 3चा नेता झालो.
सगळे लोक म्हणजे पक्ष फुटतं आमदार गेली असं कसं होतं म्हणजे गहू बसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केली 3 वर्षांनी निवडणूक आली आणि त्या आसाममध्ये जे 52 फरक गेले त्याचा एकही निवडून आला त्याची जागा दाखवली सर्व महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेने हा निकाल घेतला आणि त्यानं त्यांची जागा दाखवली. आता दुर्दैवानं ते चित्र आता इथं होईल असं वाटायला लागेल. मला असंच होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही. इथं जे आमचे सहकारी आहेत जे सहकारी होते ते अत्यंत प्रेमाने आणि निश्चित बोलायचे. मला असंच आहे पक्ष खुशा दुसऱ्या दिवशी ठरवलं चव्हाण साहेबांच्या समाजात जाऊन नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधायला कामाला लागलो. निघालो मी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवत होती आणि माझ्यावर गाडी आली शेजारच्या गाडी थांबवली लगेच कोण असतो नाव सांगा ती गाडी थांबवली त्यांना काय खाल्लं त्यांनी फक्त अशा लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही म्हणजे मी सागर साहेबांच्या समाधीवर त्यांनी मिळतो माझ्या गाडीत बसलो आणि गेलो तिथं चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मला असं वाटतं की फुसल्यामध्ये हा गडी काय काय पुन्हा बघतो थोड्या दिवसांनी गडी काय आणि म्हणजे कालपर्यंत ठीक होतं आज काय झालं नाही म्हणजे त्याचं असं आहे आमच्या कारखान्याचं जरा दुकान आहे कारखान्याचं दुकान म्हणजे कारखान्याचं दुकान असेल तर ते कसं सोडायचं हे वसून आपण ठरलं त्याचं मार्ग काढू सत्ता गेली तर सगळं जात नसतं आपण ह्याला मार्ग काढू शकतो आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्याने आम्हाला ऐकत असेल. पण नंतर लक्षामध्ये आलं तुमच्यापैकी बरेच लोक मिळतील आणि ते जाईल तिथं मला गाईचा माणूस द्यायचा की सांगायचा तर काय काळजी करू आमचं मी वखत हीच सवास आहे आज नाही उद्या निवडणुकीत तेव्हा जाऊचो म्हणजे हे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय वखरांचा अजिबात पसंत नव्हता अजिबात पसंत नव्हता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्याचा सामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता आली काय लिहिलेलं 3 वेळेला आमदार इलेक्शनसाठी खासदार जिल्हा बँकेचा अध्यक्ष होता राज्यसभेचे सभासद किती भरलं शेवटी गावचा सरपंच तेही सोडून कुठं दिसतं की हात घालतं कुठं दिसतं तर मलाच पाहिजे ही तुम्हाला सांगतो जबाबदारीनं इलेक्शनसाठी असते तर हे कधीच येऊन दिलं नसतं इलेक्शनसाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो काँग्रेसमध्ये 2 भाग होऊ लागले चव्हाण साहेब नेते होते त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे 2 भाग होते जुन्या लोकांना असंच असतं चव्हाण साहेब स्वरसिंग काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस हे केली पाहिजे 7 सालांची होती जिल्हा तुमच्या
करोली भाऊराव फासांची नाव वेळेला तिचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता रयत शिक्षण संस्थेत. चव्हाणसाहेब होते, मी होतो, किशोरी होतो, इलेक्शन चर्चा होती, सगळे होते. तो कार्यक्रम संपला आणि जेवणाची व्यवस्था साच्याच्या घरी. आम्ही गेलो साच्याच्या घरी चव्हाणसाहेबांच्या बरोबर. जेवण झालं, चर्चा सुरू झाली आणि चव्हाणसाहेबांनी सांगितलं की असं फक्त एक करावं लागेल. किशोरी म्हणजे हे चालणार नाही, हे होणार नाही. इंदिरा गांधींनी काँग्रेस केली की आश्चर्य आमच्या मनात आहे आणि ते करायचे नाही. चव्हाणसाहेबांची भूमिका होती ती देशाच्या हिताची होती. पण असं असताना सुद्धा पक्ष फोडला, पक्षातून बाहेर निघून गेले, हा सप्ताह कधी त्यांच्या येऊ नये त्यासाठी किसन आव्हानी तिथं भांडण केलं आमच्याकडं. लक्ष्मण साठेंनी त्या भांडणामध्ये किसन विलाची भूमिका मान्य म्हणून सांगितले. चव्हाणसाहेबांच्याबद्दलचा अतिवाद आहे, त्याच्याबद्दल चर्चा नाही. पण एखादा रस्ता तो आपल्याला पसंत नाही असं म्हणल्याच्या नंतर आपलं मत स्वच्छ भावनाने सांगायचं ही प्रवृत्ती सातारा जिल्ह्याच्या चव्हाणसाहेबांच्या सगळ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळेच तशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी घेतला. आज काय दिसतं? कारखान्याचा प्रश्न होता, आणखीन काही होतं. सगळं सांगायचं म्हणजे माझ्या आधीच लक्षात आलं होतं की आम्ही विचार करतो त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केलेले दिसतं आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणवलं की काही झालं तर चुकीच्या रस्त्यावर जायचं. आणि मला कळलं कसं, एक लग्न होतं सातारा, मुलाचं लग्न मला असत नाही आणि त्या लग्नामध्ये आम्ही सगळे लोक हजर होतो. मी उशीर आलो, बाकीचे सगळे लोक बसलेले होते. मथुरांच्याच घेतलं लग्न होतं का काय त्यांच्याच घेतलं आणि मी जरा उशीर आलो आणि मी तिथं पोचल्याच्या नंतर जे लोकांनी चाळ्या वाजवल्या घोषणा दिली ही बायको म्हणजे ही भाजी दिसते, ती काही साधी साधी दिसत नाही. खायचं भरीची पण एकदा फिसकचलं तर मग त्यांच्या नादी लागू नये. आणि हे जन्मच काय हे याने विचारण्यास कसं आहे. आज जे जगालं लोकांचं मत काय, लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात. त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण आज नाही उद्या उद्ध्वस्त होतं आणि ती अवस्था या ठिकाणी होईल हे त्यात माझ्या मनामध्ये सरकारला हे सांगत असतात, लोकांना सांगतात, गावागावात जाऊन सांगतात साहेब आमच्या हिचं आहे. माझी हिची जागा एवढी उंची आहे का त्याला घालून साहेब हिचं असतं आणि साहेबांची निष्ठा आणि कसली निष्ठा आमचं दैवत म्हणजे असा दैवत निष्ठावान छातीमध्ये अंतःकरणामध्ये किती ठिकाणी जागा तिथे बसायला असं जागा शिल्लक राहिली पण तरी सांगतात आम्ही साहेबाची आमचं ठरले हे खरं. आणि ठरलं काय, या दिवशी मतदानाचा अधिकार बजायचा दिवस येईल त्या दिवशी अरुणादेवीला आणि या संबंधीचा विचार आज एका भगिनीला आपल्या कुटुंबाच्या एका मुलीला अभय या ठिकाणी संधी दिली. काम करायचं, कर्तृत्व दाखवायचं याच्यात स्त्रिया मागं नसतात. या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले. जवाहरलाल नेहरूंच्या पासून नरेंद्र मोदी होईल आणि कुणालाही प्रश्न विचारला की या देशामध्ये सगळ्याच कर्तृत्वान
धाडसी आणि देशाची प्रतिष्ठा वाढवणारा प्रधानमंत्री कोण? लोक सांगतात इंदिरा गांधी. आणि ही उदाहरण याचा अर्थ आहे की कर्तृत्वाचा मागचा फक्त पुरुषाकडे असंही खरं नाही. महिलांना संधी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात आणि ते कर्तृत्व दाखवायच्या संबंधीची संधी तुमच्या जिल्ह्याच्या भारतीय नेतृत्वाने अण्णादेवींना जिल्हा परिषदेमध्ये दिली. सातारच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्यांनी सांभाळलं. कधी काही कौशलता दिली नाही, प्रश्नाची सोडवणूक केली, कधी हुसेरखाना दाखवलं नाही आणि आपलं कर्तृत्व संधी मिळाल्याच्या नंतर समाजाला दाखवू शकतो हा इतिहास निर्माण केलेला आहे. आणि हे जर त्यांनी केलं असेल तर उद्या त्याला वाई तालुका आणि तिची विधानसभेची जागा याच्यासाठी त्यांची उमेदवारी दिली आणि तुमचा पाठिंबा असला तर मी स्वच्छ सांगतो की महाराष्ट्रात ज्या काही मुलींना आम्ही संधी दिली, 11 मुलींना आम्ही लोकांनी संधी दिली आणि माझा अनुभव आहे की संधी दिली तर उत्कृष्ट काम करतात. माझी मुलगी खासदार आहे, 4दा निवडून आहे. पार्लमेंटमध्ये एकंदर जे खासदार आहे 543 आहे, त्याच्यामध्ये हजेरी आणि पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या कायद्यावर भाष्य करणं याच्यामध्ये दुसरा नंबरचीच आहे. देशात संधी दिली आणि तेच काम करून दाखवण्याची कुवत दृष्टी आणि दिलेली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की याचा विचार करा, मोठ्या मताने विवेक करा. हल्लीच्या निवडणुकीमध्ये नाही त्या गोष्टी आल्या. वाईची निवडणूक किशनरावांच्या मार्गदर्शनाखाली ज्या व्हायच्या, कधी एका नव्या पक्षाची अपेक्षा कधी मतदारांनी केली नाही. निर्णय झाला, विचार असतात, नेतृत्वाचा आदेश असेल, नेतृत्वाचं मार्गदर्शन असेल तर वाई तालुका झाले 7 जिल्हा महाराष्ट्र कधीही मागं जात नाही. आणि तोच इतिहास उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करून दाखवायचा. मी तुम्हाला खात्री देतो. प्रश्न आहे, शेजारचे प्रश्न आहेत, गावांचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. नवीन कारखानदारी ही यायला लागली, त्या कारखानदारीला प्रोत्साहित केलं पाहिजे. पुण्याची सीमा सोडली, नीरा ओलांडलं की सगळ्या भागामध्ये आता काही ना काहीतरी उद्योग दिसत आहेत. आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन दिलं. आमची अपेक्षा ही आहे की हे उद्योग लोणंदला दिसावे, शेवटच्या भागामध्ये आले, तसे आणखी काही भागांमध्ये पाहिजे. MIDCचा विस्तार केला पाहिजे. MIDCचा विस्तार करून आणखीन चांगले कारखाने निमंत्रित करून इथल्या तरुणांच्या हाताला काम देणं हे आम्हा लोकांचं कर्तव्य आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही अण्णादेवींना निवडून द्या. आम्हा लोकांची सगळी शक्ती या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तुम्हा लोकांच्यावर राहील ही खात्री मी या ठिकाणी देतो. आणि हा सर्व परिसर चव्हाण साहेबांचा विचार असा, किशनरावांचा विचार असा, हा परिसर एक नवीन इतिहास निर्माण करेल याच्याबद्दल मला पूर्ण शंका आहे. त्याला तुमची मदत मिळेल एवढंच सांगतो. आणि आणखीन 4 सभा असल्यामुळे अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. मला एक चिठ्ठी आली, माझ्याकडे चिठ्ठी अशी आहे की तुम्ही बघा साहित्यात नसेली जाणार, पण गद्दारांचं काय? काय सांगायचं? सांगितलं, जो कोणी गद्दार असेल
त्यानं फायदा आजच्या या सभेसाठी आपण सर्व तुतारी पक्षाच्या शरद पवार